सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध भावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आज वैशाख शुद्धाष्टमी शके 1948. वैशाख शुद्धाष्टमी आजचा दिवस म्हणजे आपले सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस. त्यांनी समाधी आजच्या दिवशी घेतली होती. त्या गोष्टीला आज 79 वर्ष झाली. शंकर महाराज कोण? पुण्याला आपण जेव्हा जातो तेव्हा स्वारगेटवरनं सज्जनगडकडे जाताना कात्रजचा बोगदा लागतो. त्याच्या अलीकडे डाव्या बाजूला शंकर महाराजांचा मठ आहे. त्या शंकर महाराजांच्या मठामध्ये बऱ्याच वेळेस आपले ग्रंथराज दासबोधाचे पारायणसुद्धा होत असतात. रामदासी मंडळींचे कीर्तनंसुद्धा होत असतात. आम्ही जेव्हा पायी गेलो तेव्हा त्या ठिकाणी आमचा मुक्काम नव्हता, पण दुपारच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी थांबलो बराच काळ, दर्शनं घेतलं. ते शंकर महाराज त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी शंकर महाराजांनी स्वतः भगवान शंकराच्या रूपामध्ये भक्तांना दर्शनं दिलेलं आहे. भक्तांची इच्छा होती की त्यांची आपण पूजा करावी शंकर महाराजांची. ते असतानाची गोष्ट आहे. त्या पूजेमध्ये त्यांना बिल्वपत्र वाहिलं होतं त्यांच्या मस्तकावर. आणि जेव्हा हा सोहळा सुरू होता तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या भक्तांना त्यांच्या मस्तकावर प्रत्यक्ष अर्धचंद्र आहे, शंकराच्या स्वरूपामध्येच ते दिसत आहेत. गळ्यामध्ये ती सर्प आहेत. त्या सगळ्या भगवान शंकराच्या रूपामध्ये त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिलं. आता ही जी गोष्ट घडली ती गोष्ट एका पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. आणि आपले एक समर्थ भक्त असणारे गोपाळ नांदुरकर पुण्यामध्येच असतात. खूप छान असे चित्रकार आहेत, ज्यांनी आपल्या अनेक मठांमध्ये चित्र काढून दिलेले आहेत. त्या कल्याण स्वामींचं 300व्या पुण्यतिथीनिमित्तसुद्धा त्यांनी खूप छान असं चित्र काढलं होतं. ते डोंगावच्या मठामध्ये ते लावण्यात आलेलं आहे. तर या शंकर महाराजांच्या प्रती आज आपण साष्टांग दंडवत घालून आपल्या या मुख्य प्रवचनाला सुरुवात करूया. श्री केनोपनिषद जे आहे त्याचा आज 5वा भाग आपण पाहणार आहोत. प्रत्येक उपनिषदाला एक शांतिपाठ असतो. तो शांतिपाठ आपण म्हणूया. ओम आप्यायन्तु ममंगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रम् अथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि. सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकारणमे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि संतु ते मयि संतु. अशा प्रकारे हा शांतिपाठ आहे. यामधले 2 शब्द विशेषत्वाने मला आज विशेषत्वाने सांगायचे. ते म्हणजे माहम ब्रह्म निराकुर्याम. त्या परब्रह्माचा ज्याचं उपनिषदामध्ये वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे. आता हे परब्रह्म आणि ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव हे दोघांमध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या.
तर ते पूर्ण ब्रह्म, ते परब्रह्म जे आहे त्याच्याबद्दल म्हणतात की त्याचा मी अस्वीकार करू नये. म्हणजे मी त्यांना स्वीकार करावा. त्यांचं जे मोठेपण आहे, त्यांचं जे महत्त्व आहे, ते मी त्यांचा भक्त म्हणून मी ते स्वीकार करावं. आणि ते करत असताना दोन्ही गोष्टी ते सांगतात. माहम ब्रह्म निराकुर्या, माझ्याकडून त्यांचा अनादर होऊ नये. आणि दुसरं म्हणजे त्यांनी माझा अनादर करू नये. आता हे अनादर ते कसं काय करतील? म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी माझी उपेक्षा करू नये. मी त्यांचा भक्त आहे. आपण आपल्या उपासनेमध्ये सुद्धा म्हणतो, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. त्या अनंताला, त्या अनंत शक्तीला ही प्रार्थना आहे की उपेक्षू नको गुणवंता अनंता. तू गुणवंत आहेस. तुझ्या शासनाकडे किंवा तुझ्यामुळे या सगळ्याचं जगाचं जे काही शासन जे आहे ते तुझ्यामुळेच चालू आहे. तूच त्या सगळ्यांना प्रेरणा देतो. आणि मग म्हणून तू उपेक्षू नको गुणवंता अनंत, माझी उपेक्षा तू करू नकोस. याचा अर्थ मा ब्रह्म निराकरोत. आणि दुसरीकडे आपण उपासनेमध्येच म्हणतो, समर्थामनी सांडी माझी नसावी, सदा सर्वदा भक्तचिंता असावी. त्या परब्रह्माचा मी भक्त आहे, त्याचं चिंतन मी करत आहे. आणि त्या दृष्टीने हे सगळे उपनिषद, हे सगळे आपले धार्मिक ग्रंथ निर्माण झालेले आहेत. तर माझी भक्त म्हणून तुम्ही सदैव चिंता करावी. म्हणजे मला तुम्ही कुठेही दूर लोटू नका, असं ते म्हणतात. आणि उपनिषत्सु धर्म असते, ह्या उपनिषदांमध्ये सांगितलेला जो धर्म आहे तो ते मयी संतू, ते मयी संतू, तो धर्म माझ्यामध्ये स्थिर राहो, अशी प्रार्थना करून हा शांतिपाठ म्हणलेला आहे. आता या शांतिपाठानंतर आपल्याला जे आज पाहायचं आहे ते पहिल्या खंडाचं जे आपण पाहिलं आत्तापर्यंत 3-4 भाग झाले पहिल्या खंडाचे. त्यामध्ये 2-3 श्लोक आले शेवटचे. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रम इदम श्रुतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. आता नेदम यदिदम उपासते किंवा तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते, हे दुसरं चरण असणारे जवळपास 5-6 श्लोक, 5-6 मंत्र या खंडामध्ये आहेत. हा पहिला खंड झाला. पहिल्या खंडामध्ये तसे 9 मंत्र आहेत. आता आज आपल्याला दुसऱ्या खंडाची सुरुवात करायची आहे. दुसऱ्या खंडामध्ये सुद्धा असेच 5 मंत्र आहेत. आता पहिला खंड आणि दुसरा खंड यामध्ये गुरुशिष्यांचा संवाद आहे. गुरुशिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद. आता हा जसा गुरुशिष्यांचा संवाद ग्रंथराज दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तसं या ठिकाणी सुद्धा शिष्य आपल्या गुरूंना आपल्या मनातील शंका विचारतात. ते ब्रह्मतत्व काय आहे आणि ते कसं जाणलं जातं, त्याचा विधी कोणता आणि मी ते कसं प्राप्त करू शकतो. आता सद्गुरू जे आहेत ते या ठिकाणी अनेक प्रकारे त्याचं वर्णन करतात आणि अधूनमधून हे पण म्हणतात, ते तू जाणलं आहेस का. आता जर शिष्य, साधारण शिष्य असेल, हो मला तर हे BAलाच आम्हाला होतं हे उपनिषद. आता BAला आम्हाला हे उपनिषद होतं, तिथून मी पास झालो, मग MA झालो, PhD झालं. आता त्याच्याबद्दल मला सगळ्या गोष्टी माहीत आहे, असं ज्याला समजत असेल त्याला ते उपनिषद काहीच समजलं नाही, हे सांगण्यासाठी हे सगळे श्लोक आहेत. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रम इदम श्रुतम. म्हणजे कानाने जे काही आपण ऐकतो त्याने ते ब्रह्मतत्व जाणल्या जात नाही, पण त्या कानाला जी शक्ती ज्याच्याकडून प्राप्त होते ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. यत् प्राणेन न प्राणिती येन प्राण प्रणीयते. या प्राणाला सुद्धा जो नियंत्रण करतो तो प्राण म्हणजे आपला श्वास आहे. श्वास आणि विश्वास. आतमध्ये जाऊन तो काही काळ राहतो आणि मग पुन्हा बाहेर पडतो, मग पुन्हा आतमध्ये जातो. कुंभक, रेचक असे 3 प्रकार त्याचे आहेत. कुंभक भरल्या जातो, त्यानंतर तिथे स्थिर राहतो आणि रेचक म्हणजे तो बाहेर येतो. आता या तिन्ही अवस्था जे प्राणायामामध्ये आपण ह्या करत असतो, पण ते इतक्या अजाणतेपणे करतो की यामध्ये ते ब्रह्मतत्व जाणून घेण्याची शक्ती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपल्या धर्मामध्ये दिलं, आपण ते केलं पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत. आणि धर्माचं काय घेऊन बसतात, आपल्याला एवढा वेळ तरी आहे का, असे म्हणणारे लोकसुद्धा आहेत. आता या दोघांची तुलना या सगळ्या उपनिषदांमधून केलेली आहे. तो सुद्धा श्लोक या दुसऱ्या खंडामध्ये येणार आहे.
आता दुसऱ्या खंडाची जी सुरुवात आहे त्याच्यापूर्वी थोडीशी आपण याची पार्श्वभूमी आज पाहू. 5 श्लोक आहेत, पण पार्श्वभूमी लक्षात घेतली की यामध्ये म्हणजे आता 4था आणि 5व्या खंडामध्ये जी कथा आहे ती अग्निदेवाची आणि वायुदेवाची कथा आहे. आता अग्निदेव काय आहे की हे अग्नी काय करतं तर पवित्र करतं. तृण अग्निमुळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. वाळलेल्या गवताला एखाद्या ठिणगीचा जरी स्पर्श झाला ते पेटून जातं, तसं तृण अग्निमुळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. माझं आत्तापर्यंत जे पाप आहे ते सगळं त्याने नाश होतं. कशाने? त्या नामाने. आता ते नाम जे आहे ते अग्नी जसा ज्ञानाचं एक ऊर्जा आहे, ज्ञानाचं स्तोत्र आहे, पवित्र आहे, अग्नीने पवित्र होतं. कारण सोनं जसं जसं अग्नीमध्ये टाकलं जातं तसं तसं ते शुद्ध होतं जातं. शुद्ध होणं म्हणजे अशुद्ध भाग त्यातला निघून जातो. तसं या ठिकाणी अग्नी काय, यज्ञ, ऊर्जा आणि देव या सगळ्यांचं मुख्य स्रोत जे आहे ते अग्नी आहे. आता ब्रह्मदेव, ब्रह्मा, आता इथे ब्रह्मादेव म्हणतो आपण, ब्रह्म नाही म्हणतो, ब्रह्मदेव. त्यानंतर कश्यप आणि आदिती आपल्याला माहिती आहेत आणि त्यांच्यापासून झालेले हे अग्निदेव. आता अग्नीच्या ज्या पत्नी आहेत 2 त्या स्वाहा आणि स्वधा. जेव्हा आपण एखादा यज्ञ करतो तेव्हा त्या मंत्राबरोबर स्वाहा हा शब्द असतो आणि जेव्हा आपण तर्पण करतो तेव्हा त्यामध्ये स्वधा हा शब्द असतो. त्या ओरिसामध्ये आपण जेव्हा जाल त्या ठिकाणी सूर्यमंदिर आहे. सूर्यमंदिरामध्ये या दोन्ही पत्नी, सूर्य म्हणजे अग्निदेव, त्यांच्या दोन्ही पत्नी स्वाहा आणि स्वधा यांचंसुद्धा त्या ठिकाणी छान मंदिर आहे. आता याच अग्निदेवापासून 49 अग्नी निर्माण झाले. त्यातले प्रमुख जे आहे ते पावक, पवमान आणि शुची. इथपर्यंतचा एक भाग. ही थोडी पार्श्वभूमी सांगतो. मग आता पुढच्या खंडामध्ये आपल्याला याचा सगळ्यांचा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे जे जे देव आहेत, ज्यांना आपण देव मानतो, त्यांच्या खालीसुद्धा अजून एक उपदेव असतात. त्या उपदेवाचासुद्धा उल्लेख या सगळ्यांमध्ये आहे. त्यांना अर्धदिव्य योनी असं म्हणतात. अर्धदिव्य योनी म्हणजे सेमी डिवाईन बीइंग्स, उपदेव. म्हणजे ते प्राणी जे पूर्णपणे देवता नाहीत, पण मनुष्यापेक्षा त्यांच्यामध्ये निश्चितच अधिक शक्ती आहे, दिव्य गुण आहेत आणि दीर्घ आयुष्य असणारे हे सगळे आहेत. म्हणजे देवता आणि मनुष्य यांच्यामधील ही श्रेणी आहे, त्याला आपण उपदेव असे म्हणतो. आता त्यांचे जे वर्णन आहे ते सांगतो. यामधले काही भाग आपल्याला या 3ऱ्या आणि 4थ्या खंडामध्ये येणार आहे. एक तर यक्ष. यक्ष म्हणजे काय? कुबेर किंवा धनाचे देवता आहेत त्यांचे अन्वय असणारे हे यक्ष आहेत. या यक्षांनी पृथ्वीवरील खजाने आणि वनस्पती यांचं रक्षण केलेलं आहे आणि इच्छेनुसार ते रूप बदलतात. यक्ष इच्छेनुसार रूप बदलतात. ही सुद्धा कथा आपल्या याच उपनिषदामध्ये आहे. त्यानंतर गंधर्व. गंधर्व हे स्वर्गातील देवतांचे गायक आहेत आणि संगीतकार. आपल्या भाषेमध्ये गायक आणि संगीतकार, कला, संगीत, विद्या याचे जाणकार असणारे आहेत. त्यानंतर आहेत अप्सरा. त्या स्वर्गातील नृत्यांगना आहेत. अधिक रूपवान पण दिव्य गुणसंपन्न असणारे ते आहेत. यांचा उपयोग भगवंतांनी कशासाठी करून घेतला तर ऋषींच्या तपस्येचा भंग करण्यासाठी. अनेक ऋषी तपस्या करतात, पण त्यांचं जी तपस्या आहे ती खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी, सत्वपरीक्षा पाहण्यासाठी या अप्सरांचा उपयोग अनेक कथांमधून झालेला आहे. त्यानंतर विद्याधरांचं नाव येतं. हे विद्याधर म्हणजे विद्येचे जाणकार आहेत. सगळ्या विद्या ज्या अलौकिक ज्या विद्या आहेत त्यांचे जाणकार असणारे हे विद्याधर आहेत. आणि या विद्याधरांच्याकडे एक शक्ती आहे, ते हवेमध्ये उडून जाऊ शकतात इकडून तिकडे, अशी शक्ती त्यांच्याकडे आहे आणि अर्धदिव्य प्राणी असणारे हे विद्याधर आहेत. त्यानंतर येतात किन्नर. किन्नर म्हणजे काय? किम नर म्हणजे हे नर आहेत का नाही अशी शंका जी येते. अर्धे मनुष्य आहेत आणि अर्धे पक्षीसुद्धा आहेत. आता हे किन्नरांचं जे आहे ते त्यांचं मुख एखाद्या घोड्यासारखं असेल आणि पण शरीर मात्र माणसासारखं आहे. गंधर्वाप्रमाणे संगीत कलामध्ये निपुण असतात. त्यानंतर जी दिव्य योनी आहे, अर्धदिव्य योनी, त्यामध्ये नागांचं वर्णन आहे, जे पाताळामध्ये निवास करतात आणि त्यांच्या ठिकाणीसुद्धा दिव्य शक्ती असते. पाणी आणि जमिनीमध्ये असणारा खजाना यांचे रक्षण करण्याचं काम जे आहे या उपदेवांच्याकडे आहे. आणि नंतर शेवटी येतं ते सिद्ध म्हणजे असे प्राणी, असे ज्यांनी योग आणि तपस्या करून अलौकिक शक्ती प्राप्त केलेली आहे. असे हे दिव्य योनीमधले काही
देवता आहेत त्यांना उपदेव असे म्हणलेलं आहे. आता पुढे येतं पहा, श्रीमद भागवतामध्ये याचा चांगला श्लोकसुद्धा आलेला आहे. देव सर्गाश्च अष्टविधो विबुधा पितरोसुराः गंधर्व अप्सरस सिद्ध यक्षरक्षांसी चारणाः. 3ऱ्या स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये हे श्लोक आहे. भूत प्रेता पिशाचाच विद्याधरा किन्नरादयः दशैत विदुराख्याताः सर्गास्ते विश्वसृक्कृता. आता हे सगळे उपदेव झाले. आता यानंतर मनुष्याच्या ज्या 84 लक्ष योनी आहेत. आता आपल्याला इथे मुख्य काय की परब्रह्म तत्त्व जाणून घ्यायचं आहे. आणि मग ते म्हणतात ते जाणून घेण्यासाठी आपली इंद्रिय कमी पडतात, आपली बुद्धी कमी पडते, आपले डोळे जे आहेत ते सुद्धा कमी पडतात, ते तिथपर्यंत जाणून घेऊ शकत नाहीत. आता ते मी जाणलं असं जो म्हणतो त्याच्याबद्दल म्हणतात की या ठिकाणी अनेक योनी आहेत. ज्यांनी याचा अहंकार बाळगला त्यांना त्या त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्षविंशती कृमया रुद्रसंख्यांका पक्षिणा दशलक्षणा त्रिंशलक्षणा आणि पशवः चतुर्लक्ष आणि मानवः. विष्णू पुराणामध्ये हा मंत्र आहे की जलचर 9 लाख आहेत, लहान लहान किडे जंतू 11 लाख आहेत, पशु पक्षी जे आहेत ते पशु जे आहेत ते 30 लाख आहेत, झाडं रोपं वृक्ष पहाड यांची संख्यासुद्धा 20 लाख आहे, पक्षी जे आहेत ते 10 लाख आहेत आणि मानव जे आहेत ते 4 लाख आहेत. अशी संख्या 84 लक्ष योनींची दिली. या 84 लक्ष योनीमध्ये आपण अनेक वेळा भटकलेले आहोत. एका परब्रह्माच्या एका दिवसामध्ये असे कितीतरी योनी आपण भोगल्या म्हणा, उपभोगल्या म्हणा किंवा आपण केलेल्या पापांचं प्रायश्चित्त आपण त्या ठिकाणी घेतलं. आणि त्यातून आपल्याला प्राप्त झालेला हा मनुष्य आहे. दुर्लभो मानुष्यो देहो देहीनाम क्षणभंगुरा. क्षणभंगूर असला तरी हा देह दुर्लभ आहे. आणि मग तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रियदर्शनम. म्हणून हा मनुष्यजन्म प्राप्त केल्यानंतर त्या वैकुंठ प्रियदर्शनम, ज्याला वैकुंठ प्रिय आहे असा तो भगवंत जो आहे त्याचं दर्शन हे दुर्लभ आहे. आता असं ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता हे आपल्याला उरलेले 3 खंड पाहायचे आहेत. आता या दुसऱ्या खंडामध्ये जे आहेत 5 श्लोक आहेत. त्यामधला पहिला जो मंत्र आहे यदि मन्यसे सुवेदेती दभ्रम एवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम यदस्य तं यदस्य देवेश्वथ नु मिमां प्रास्येम एव ते मन्ये विदितम. याचा अर्थ काय? यदि तदी म्हणजे जर तर असे शब्द आहेत. त्वं म्हणजे तू, इति म्हणजे हे, मन्यसे म्हणजे तू जर हे मानत असेल. सुवेद शिष्याला गुरु सांगतात. सुवेद म्हणजे वेद म्हणजे जाणणे. मी त्या परब्रह्म तत्त्वाला चांगल्या प्रकारे जाणतो असं तू जर मानत असतील तर नूनम निश्चितच त्या परब्रह्माचे स्वरूप जे काय आहे ते थोडंसं तू जाणलं एवढा त्याचा अर्थ आहे. कारण ते परब्रह्म तत्त्व इतकं विशाल आहे की ते आपण जाणू शकत नाही. तरी पण मी जाणलं असं जर तू म्हणत असेल तर ते योग्य नाही. कारण त्या परब्रह्म परमेश्वराचा एक अंश फक्त तुझ्या हाती लागलेला आहे आणि त्यालाच तू समजतो की मी सगळं ब्रह्म जाणलेलं आहे, मी सगळं जाणकार आहे. आता ग्रंथराज दासबोधामध्ये एक ओवी येते, वाल्मिकींच्यासाठी असलेली ओवी, ज्या वाल्मिकींनी रामाच्या चरित्राचं सगळं लेखन जे आहे ते अगोदरच करून ठेवलं आणि नंतर त्याप्रमाणे रामायण घडलेलं आहे. आता आमचे समर्थ त्या ग्रंथराज दासबोधा म्हणतात भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण. म्हणजे थोडंसं आपण काही भविष्य सांगितलं. आता आज पाऊस येणारच नाही आणि मग खूप वातावरण आहे पण पाऊस आलाच नाही. मग असा जो म्हणतो की पाऊस येणार नाही तो लगेच 4 ठिकाणी सांगतो, पहा मी आधीच सांगितलं होतं पाऊस येणार नाही. म्हणजे भविष्याचं एक वचन जर खरं ठरलं तर त्याचा अभिमान जीव बाळगतो. पण इथे ते वाल्मिकी ऋषींनी पूर्ण रामायण आधीच लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळं घडत गेलं. आता त्यांना तो अभिमान आहे का? नाही आहे. कारण ते त्या परब्रह्म तत्त्वांना जाणणारे आहेत, त्यांच्यापैकी ते महात्मे आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. आणि मग पुढे म्हणतात अथ नो, त्यामुळे असं लक्षात घ्या, मान्य मी मानतो किंवा मान्य करतो की ते विदितम, तू जे स्वरूप जाणलेले आहेस ते निश्चितच विचार करण्यासारखे आहेत. म्हणजे त्या स्वरूपाचा साक्षात्कार काही निवडकात साधू पुरुषांना होतो आणि त्यावर फक्त चिंतन करणं हेच आपल्या हातामध्ये आहे. सद्गुरू या ठिकाणी
ते ब्रह्मतत्वाचं विवेचन आपल्याला सांगत आहेत. आणि शिष्याला म्हणतात, तू हे सगळं ऐकलंस आणि आता तू जर समजत असेल तर मी ते जाणलेलं आहे, तर ते तू फारच थोडासा अंश जाणतो. दभ्रम एवापि सुवेदेती दभ्रम एवापि दभ्रम एव अपि. दभ्रम म्हणजे अगदी त्याचा एखादा कण. समुद्रामधलं एवढं सगळं सागर आहे, एवढा विशाल सागर आहे, आणि एका छोट्या बाटलीमध्ये मी जर ते आणलं तर त्या बाटलीमधलं जे समुद्राचं पाणी आहे तो त्या मूळ समुद्राचा किती अंश आहे? अगदी थोडासा अंश आहे. तसं तू हे ब्रह्म जाणलंस, त्यामुळे मी हे जाणलं याचा अभिमान तू बाळगू नकोस, असं या ठिकाणी त्यानं सांगायचं. म्हणून तू आता या ब्रह्मतत्वाचे चिंतनच करणे योग्य आहे. कारण तुझ्या इंद्रियांनी, तुझ्या प्राणांनी, तुझ्या बुद्धीने, तुझ्या मनाने ते पूर्णपणे जाणू शकत नाहीस. आता त्या ब्रह्मतत्वाबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल, जीवाच्या आयुष्याबद्दल इथे थोडंसं आपण तुलना केलेली आहे. ते मत्स्य पुराणामध्ये खूप छान दिले. चतुर्युग सहस्राणी दिनमयकम पितामह पितामह सहस्राणी विष्णुर्घटिकम एवच, म्हणजे कोष्टक दिलेलं आहे. चतुर्युग सहस्राणी, 1000 चतुर्युग, एक कलियुग 4,32,000, आणि असं त्याची जर बेरीज करत गेलो आपण तर एका मन्वंतरामध्ये 30 अरब 84 कोटी 48 लाख आणि 14 इतकी वर्ष माणसाची आहेत. आता त्यामध्ये आपण म्हणजे की झाडकी पत्ती म्हणल्यासारखं, आणि त्याचा पुन्हा अभिमान, आमची एवढी मोठी इस्टेट आहे, आमची एवढी मोठी शेती आहे, आमचे एवढे बंगले आहेत, आमच्या पूर्वजांनी एवढं आमच्यासाठी करून ठेवलं, असं जर म्हणतात तर समर्थ म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. म्हणजे त्यांनी काय केलं हे ठीक आहे, ते त्यांच्या काळात झालं, त्यांनी केलं, त्यांना ते फळ मिळालं आणि ते पुण्यवान होते. आता तू काय करत आहेस? तुझी जी परंपरा आहे ती परंपरा तू कशा प्रकारे जगत आहेस याचा तू विचार करस, म्हणजे ते चिंतन तू करावं, असं या ठिकाणी गुरु सांगतात. आता दुसरा आणि तिसरा मंत्र जे आहेत, सद्गुरूने जे जे सांगितलं ते शिष्याने मनामध्ये घेतलं आणि त्याप्रमाणे वागून, त्याप्रमाणे चिंतन करून आपल्या मनातील विचार आता सद्गुरू सांगत आहेत. आता सद्गुरू या ठिकाणी काय जे सांगतात ते दोन्ही श्लोक असे आहेत, किंबहुना संस्कृतमध्ये एखादं वाक्य जे आहे त्या वाक्याला जसं मराठीमध्ये म्हणतो आपण, मी आंबा खातो, मी म्हणजे कर्ता, आंबा म्हणजे कर्म, खातो म्हणजे क्रियापद, म्हणजे त्याचा एक सिक्वेन्स असतो, त्याच पद्धतीने ते लिहिलं पाहिजे. खातो मी आंबा असं कधी म्हणत नाही आपण. पण संस्कृतमध्ये तसं नाही, कुठलाही शब्द कुठेही येऊ शकतो, याचा प्रत्यय या श्लोकामध्ये आपल्याला सहजपणे येतो. आता तो मंत्र, दुसरा मंत्र असा आहे, नाहम मन्ये सुवेदेती नो न वेदेती वेद च, यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेती वेद च. अहम म्हणजे मी, सुवेद म्हणजे त्या परब्रह्माला जाणलेलं आहे, इति न म्हणणे असे मी मानत नाही. आता शिष्य आपला विचार मनातला सांगतो, त्या परब्रह्माला मी जाणलं आहे असं मी मानत नाही, परंतु मी असेच मानतो, न वेद मी ते तत्व जाणले नाही. म्हणजे मी जाणलेसुद्धा आहे, पण मी जे जाणले ते त्यापेक्षा इतका छोटासा भाग आहे, ते न जाणल्याच्याच बरोबर आहे. म्हणून आता आमच्या या सगळ्या शिष्यवर्गांमधून ज्याने कोणी त्याला खऱ्या अर्थाने जाणलेलं आहे तोच या गोष्टी जाणू शकतो, अन्यथा इतर काही जाणू शकत नाही. तरी पण ते परब्रह्मतत्व कसं जाणायचं असा जर विचार असेल तर हे अवघे कळे सद्गुरू केलिया, समर्थ सांगतात. हे जरी अवघड वाटत असलं तरी पण सद्गुरूंची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, त्या परब्रह्माची कृपा झाली, तर हे अवघे कळे सद्गुरू केलिया. आता या दृष्टीने वेदांचा अभ्यास केला तर वेदांच्यामध्ये आपल्याला पाहतो आपण की या वेदांच्या 8 विकृती आहेत. विकृती म्हणजे मूळ जे वेद आहेत त्याचं वेगवेगळं रूप जे आहे ते वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये ते प्राप्त होतात, ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्या कोणत्या, त्याचा एक श्लोक येतो. आता तुम्हाला आठवत असेल की आत्ता डिसेंबरच्या पूर्वी म्हणजे दिवाळीच्या नंतरचा एक खूप विलक्षण प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व, ज्याचं वय फक्त 19 वर्षाचं होतं. त्यांचं नाव आहे देवव्रत रेखे, आपल्या नगर जिल्ह्यामधलेच अहिल्या देवी. त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी दंडक्रम पारायण पूर्णपणे मुखपाठ 50 दिवस
त्यातले मंत्र 2000 मंत्र तोंडपाठ म्हणलेले आहेत. 50 दिवसामध्ये ते पूर्ण पारायण केलं. आता असेच्या त्याला विकृती म्हणले. विकृती म्हणजे आपण जे म्हणतो त्या विकृती शब्द नाही, पण वेदांच्या 8 विकृती असतात. जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ आणि घन. जटा, माला, शिखा, रेखा, ध्वजो, दंडो, रथो, घनः अष्टौ विकृतया प्रोक्ताः क्रमपूर्वा महर्षीभिः. महर्षीने असे 8 प्रकार सांगितले. आपल्या या बाबाजी मठाचे जे आता मठपती आहेत प्रशांत महाराज, त्यांचा मुलगा एकदा आमच्याकडे आला होता. तो पण हे सगळे वेदपाठ वगैरे शिकत आहे. मागच्या 5-6 वर्षापासून शिकत आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं या सगळ्या 8च्या 8ची नावं आणि तो श्लोक मला समजावून सांगितला. आणि आता तो काय शिकत आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. तेव्हा मी विचार केला की एक मुलगा ज्याला आपण जन्मापासून पाहतो, तो त्या वेद पाठशाळेत गेल्यामुळे तो सगळं हे आता जाणतो आहे, निदान जाणतो आहे. आता ते जाणणं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं यात अंतर आहे, पण आपल्यापेक्षा तो काहीतरी पुढेच आहे एवढं तरी माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. पण मी असा आहे, मी तसा आहे, हा अहंकार जो आहे तो अहंकार आपण सोडून दिला पाहिजे. आता या ठिकाणी पुढे ज्या कथा येणार आहेत 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये, त्यामध्ये अग्नी आणि वायुदेवाची कथा येणार आहे. आता त्या दृष्टीने पहा, ऋग्वेद जे आहे त्याचे ऋषी म्हणजे अग्नी ऋषी, यजुर्वेदाचे ऋषी म्हणजे वायू, सामवेदाचे आदित्य आणि अथर्ववेदाचे अंगिरा ऋषी आहेत. म्हणजे अग्नी आणि वायू. आणि मग पुढे येतात की हा जो मंत्र आहे तो संकेत रूपाने आपला अनुभव जो आहे तो शिष्यच आपल्या सद्गुरूंना सांगत आहेत की त्या परब्रह्म तत्त्वाला मी चांगल्या प्रकारे जाणतो, ही मी मान्य करत नाही, अगदी स्पष्टपणे सांगतात. आणि मी त्याला जाणत नाही असं पण माझं म्हणणं आहे, पण काही ना काही मी ते जाणतो. म्हणजे ही जे मधला मार्ग आहे, पूर्णपणे माझं प्रभुत्व त्यावर आहे असंही नाही आणि मी काहीच जाणत नाही असंही नाही, पण त्यातलं काही ना काही मी जाणतो, अशी अवस्था साधकाची असली पाहिजे. आता ते परब्रह्मतत्व जे आहे ते जाणणं कशा प्रकारचे आहे की या भौतिक जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तू जी माझ्यासमोर आहे, मग तो माझा मोबाईल असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, ते जे माझ्या डोळ्यासमोर आहे त्या सगळ्या गोष्टींना मी जाणतो. ते काय आहे, त्याला काय म्हणतात, ते कशापासून निर्माण झालं, हे सगळं मी जाणतो आणि ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे जाणतो. पण ती वस्तू जी या जगात आहे ती म्हणजे ज्ञेय, त्याचं ज्ञान असणारा मी आणि ते ज्ञान, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाशवंत आहेत, क्षणभंगूर आहेत, हे सुद्धा मी जाणलं पाहिजे. हे सगळं भौतिक वस्तूंच्या बाबतीत झालं. पण ज्याने हे तत्त्व जाणले म्हणजे त्यालाच माझं हे म्हणणं समजेल. आता स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे, मागच्या 40 जन्माचं ब्रह्मचर्यव्रताचं पालन मी केलेलं आहे म्हणून मी हे कार्य करू शकलो, असं स्वामी विवेकानंद 39व्या वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी म्हणतात. याचा अर्थ आणि पुन्हा ते म्हणतात की मी जे काय केलेलं आहे ते माझ्यासारखा दुसरा विवेकानंद असता तर त्यालाच हे समजलं असतं. तसंच या ठिकाणी शिष्य म्हणतात की ज्याने हे तत्त्व जाणले त्यालाच माझे म्हणणे समजेल. म्हणजे हे जे म्हणतात की मी ते जाणलं आहे असंही मी म्हणत नाही आणि मी जाणत नाही असंही मी म्हणत नाही, पण त्यातला एक अंश काहीतरी थोडंफार मी जाणतो. त्याला पुढचा मागच्या मंत्रामधला तिथे शब्द आले, दभ्रम एवापी. दभ्रम म्हणजे अगदी किंचितचा अंश हाच मी जाणतो. म्हणजे हे सुद्धा फार मोठेपण आहे. खूप छोटासा अंश मी जाणतो आणि ते कितीतरी मोठं आहे. हिमनग जसा आहे की तो दिसतो फक्त 1/8, पण त्याच्या आतमध्ये समुद्रामध्ये मात्र तो अजून 7 पटीने मोठा आहे. तर वर दिसतं त्यावर आपण आनंद मानायचा की आपल्याला जे दिसत नाही त्याचे अजून उत्सुकता मनामध्ये ठेवून त्याचं चिंतन करायचं, हे साधकाच्या दृष्टीने लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याचं ज्ञान असणं हा एक भाग वेगळा आहे आणि त्याचा अनुभव असणं हे पुढची पायरी आहे. आणि म्हणून ग्रंथराज दासबोधामध्ये एक समास येतो, त्याचा अर्थ आहे शून्यत्व निरसन समास. म्हणजे त्या परब्रह्माला जाणण्यासाठी शून्यत्व निरसन, की शून्य जे आहे की या परब्रह्मामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या विचारे, प्रकृती, संवारे, दृश्य असताचं बोसरे, समर्थ म्हणतात. विचाराने काही समोर असलेल्या गोष्टीचा काही नाश करायचा नाही, त्यांचा विध्वंस करायचा नाही, त्यांना मारून टाकायचं नाही, पण विचाराने आपल्याला त्याचा ऱ्हास करायचा.
आणि जसा जसा विचार मनामध्ये पक्क होतं तसं तसं जे समोर दिसतं ते या दृष्टम तन्नष्टम हे लक्षात येतं. आणि मग ते जर नष्ट होणारं असेल तर त्याच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे ते जाणणं, याला म्हणायचं त्याचा परब्रह्मतत्वाचा अनुभव. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. आता आपण हे सगळे उपनिषद हळूहळू शिकत आहोत, म्हणजे आपल्याला काही फार काही समजतं असा अर्थ नाही, पण ते सगळं शिकल्यानंतर जेव्हा जेव्हा अशा ओव्या दासबोधामध्ये येतात तेव्हा मनामध्ये एक येतं की अरे हे तर आपण त्या उपनिषदामध्ये ऐकलं होतं. म्हणजे की जे समर्थ सांगतात नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती, म्हणजे या सगळ्यांची संमती घेऊन मी हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे त्या ग्रंथराज दासबोधाबद्दलचा अभिमान, की मी समर्थ संप्रदाय आहे याचा अभिमान, सार्थ अभिमान आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे समर्थांच्या प्रती आपली निष्ठा अधिक दृढ होते. आता जे श्रुती आहेत की त्यांचा जो संवादाचा निष्कर्ष आहे, गुरु शिष्यांचा संवादाचा निष्कर्ष आहे. कारण आताच आपण पाहिलं की अनुभव असणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समर्थांनी 3 गोष्टी सांगितल्या: गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती. गुरुप्रचिती, गुरुने सांगितलं त्या त्या वचनांवर त्याची प्रचिती, नंतर शास्त्रांच्या आधारे ती प्रचिती आली पाहिजे, आणि आत्मप्रचिती. आणि मग ते म्हणतात प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. म्हणजे अनुभवाशिवाय आणि प्रचितीशिवाय जे जे ज्ञान मिळालं ती सगळी कृती व्यर्थ जाते, असा हा दुसरा मंत्र या ठिकाणी सांगतो. आता तिसऱ्या मंत्राकडे आपण बोलूया. तिसरा मंत्र जो आहे त्याचा अर्थ आहे यस्या मतं तस्य मतं, मतं यस्य न वेद सहा. ज्यांना संस्कृत अवघड वाटतं त्यांच्यासाठी काय ते शब्द पुन्हा पुन्हा आले असं वाटतं. पुढच्या भागामध्ये म्हणतात अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. म्हणजे शब्द सारखेच वाटतात. अविज्ञानम विजानताम, आधी विजानताम आणि मग अविजानताम. आता याचा अर्थ काय? यस्या मतम तस्य मतम. आता यस्या मतम इथे 2 शब्द आहे. यस्य अमतम, जो असे मानतो की मी ते ब्रह्म जाणले नाही. अमतम, ते ब्रह्म मी जाणले नाही असं जो म्हणतो, म्हणजे खऱ्या अर्थाने जाणण्याच्या पलीकडेच ते आहे. तस्य म्हणजे त्याचे मतम, ते जे जाणलेलं आहे, आणि यस्य ज्याचे मत आहे की मी परब्रह्माला जाणलेलं आहे. आता दोन्ही गोष्टी आहे, मी त्याला जाणले नाही आणि मी त्या जाणलेले आहे. दोन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत त्याच्याबद्दल सांगतात. सह न वेद, तो जाणत नाही. कारण विजानताम, कारण मी जाणले याचा त्याला अभिमान असतो. म्हणजे तो असा अर्धवट स्थितीमध्ये आहे की थोडंसं जे काय म्हणतो पी हळद आणि हो गोरा म्हणल्यासारखं, थोडंसं ज्ञान मिळाल्याबरोबर आता मला सगळंच ज्ञान परब्रह्माचं झालं असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा मंत्र आहे की त्याला खरं म्हणजे काहीच त्याने जाणलेलं नसतं. पण जे साधू सत्पुरुष असतात त्यांनी हे जाणलेलं असतं, पण त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अभिमान नसतो आणि त्याच्यासाठी विज्ञातम, ते ब्रह्म जाणल्यासारखेच आहे. म्हणून महात्मा, सत्पुरुष, संत हे जे आहेत त्यांच्या ठिकाणी, कारण त्यांनी ते तत्त्व जाणलेलं असतं, त्याचा अनुभव घेतलेला असतो आणि त्या अनुभवाच्याद्वारे ते आपल्याला उपदेश करत असतात. त्यांचा उपदेश आहे, त्यांचं जे बोलणं आहे सहज बोलणे हित उपदेश. आमच्या सद्गुरुदास महाराजांच्या त्या मासिकामध्ये असं त्यांचं म्हणणं होतं की सहज बोलणे हित उपदेश. म्हणजे साधू संत जे सहजपणे बोलतात ते सुद्धा मंत्र होतात, एवढी शक्ती त्यामध्ये असते. आता त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही अभिमान आपल्याला दिसून येत नाही, ज्यांनी हे परब्रह्म तत्त्व जाणलेलं आहे. आता हे आपल्याला शोधावं लागेल. अनेक संतांच्या चरित्रामध्ये हे दाखले शोधायला लागतील. आमचे साखरखेडा येथे परमपूज्य प्रल्हाद महाराज, गोंदवल्याला त्यांचं सद्गुरूचं स्थान आहे. गोंदवल्याला ते गेलेलं असताना ज्या ठिकाणी भोजन प्रसादासाठी बसण्याची व्यवस्था झाली होती आणि त्यांचं जे ठिकाणी बसायला त्यांना सांगितलं होतं, ते बसायला गेले तेव्हा इतर शिष्याने त्यांना थांबवलं. थांबा महाराज थांबा, तिथे पाणी सांडलेलं आहे, तिथे ओलं आहे, मी पुसून घेतो, मग तुम्ही बसा. आता ज्याने ब्रह्मतत्वाला जाणलेलं आहे त्याचा दृष्टिकोन या दृश्य विश्वाकडे पाहण्याचा कसा असतो?
महाराज तिथे म्हणतात की अरे ते पाणी पुसण्याची काहीच गरज नाही. हे माझ्या सद्गुरूंचं स्थान आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी गौण आहेत. त्यांनी प्रेरणा दिली, त्यांनी ज्या ठिकाणी बसायला सांगितलं त्या ठिकाणी बसणं हे माझं सद्गुरूंच्या शब्दांचा आदर करण्यासारखं आहे. आणि ते नाही केलं तर मग सद्गुरूंच्या शब्दांचा मी अवहेलना केली आणि तो माझ्यावर त्यांचा क्षोभ होईल म्हणून ते तशा प्रकारे वागत नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टीतून ते भक्ताचं आचरण कसं असावं ते त्या ठिकाणी दाखवून देतात. आणि असे जे आहेत त्यांनाच खरं ते परब्रह्मतत्त्व त्यांनी जाणलेलं आहे. आता या परब्रह्मतत्त्वाचं जे स्वरूप काय आहे ते कसं आहे, ते अनंत आहे, ते असीम आहे आणि महिमेच्या महार्णवात निमग्न आहे. हे जे शिष्य आहेत ते त्या परब्रह्मतत्त्वाबद्दल ते अनंत आहे. आता जो अनंत आहे त्याला थोडक्यामध्ये व्यक्त करणं खूप अवघड आहे. म्हणून मायेच्या बळी करी नसतवन ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जाय मान काय करू. ते वाणीने व्यक्त करता येत नाही, त्याचा मनाने विचार करता येत नाही. जे कानाने ऐकलं आपण त्यांचं स्वरूप जे आहे ते कानाने ऐकलेल्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोचता येत नाही, कारण या ठिकाणी सगळ्यामध्ये मर्यादा आहेत. पण तो असीम आहे, परमात्मा असीम आहे आणि त्याला आपण जाणून घेतो कसं, जो आपण सीमेमध्ये आहे, ससीम. या देहाची ससीम म्हणजे ज्याला सीमा आहेत तो ससीम, आणि तो परब्रह्मतत्व ते असीम आहे, त्याला कोणत्या सीमा नाही, सगळ्या सीमांच्या पलीकडे आहे. म्हणून ते अभंग आहे, पण धरीला पंढरीचा चोर गळा बांधून. तो पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, मी तो धरला. म्हणजे जो असीम आहे त्याला मी ससीम असणाऱ्याने त्याला मी बांधून ठेवलं. आता हे बांधून ठेवणं कशात आहे, प्रेम प्रीतीने बांधावे सर्वोत्तमासी, समर्थ सांगतात आपल्याला. तसं जो असे मानतो की मी त्या परब्रह्माला जाणलेले आहे, मी ज्ञानी आहे, परमेश्वर माझी ज्ञेय वस्तू आहे, तो वास्तविकपणे एका भ्रमातच असतो. कारण आपण करत असलेली एकही साधन असं नाही की ज्याद्वारे आपण त्या तत्त्वापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून याचं तात्पर्य, या मंत्राचं तात्पर्य असा की जाणणाऱ्यांसाठी तो अज्ञात आहे, आणि जोपर्यंत जाणण्याचा अभिमान आहे तोपर्यंत त्याचा साक्षात्कार होणारच नाही. तो रोज भेटतो, तो रोज त्याचं दर्शन होतं, पण हे तो आहे हे आपण जाणत नाही. कित्येक दिवस कित्येक वर्ष पूजा केली तरी त्या परब्रह्मतत्वाला जाणणं न जाणणं, कारण ते पूजा काय एक काय म्हणतो आपण त्याला टिकमार्क करण्याची गोष्ट झाली. आज केलं का, नाही केलं का, हो, बस. याच्यावर त्याच्याबद्दलचा कुठलाही विचार नाही. पण त्याच्या पलीकडचा जर विचार असेल तर ते कसं जाणायचं त्याबद्दलचा खूप छान प्रकारे अनेक दाखले अनेक संतांच्या याच्यामध्ये आहे. म्हणून त्यांचा साक्षात्कार त्यांनाच होतो ज्यांच्या ठिकाणी किंचितही अभिमान नाही. आमचे प्रल्हाद महाराज, त्यांच्या ठिकाणी कुठलाही अभिमान नाही, गर्व नाही, मी ते जाणलं याचासुद्धा विचार त्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून ते तसेच साधे आहे. साधे राहणे, आपण म्हणतो साधे राहणे आणि उच्च विचारसरणी, हे म्हणजे गोष्ट सांगून सांगून इतकी पांचट झाली की त्याचा काही अर्थ तो आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि मग तिथपर्यंत पोचायचं असेल तर मग काय करावं लागेल. आता चौथ्या मंत्रामध्ये येतं, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते, आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. प्रतिबोध विदितम म्हणजे गुरुशिष्याचा संवादातून जो बोध झाला तो, आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान. संवाद रूपाने अनेक ग्रंथ आहेत, ते वाचून त्यातून आपल्याला जे ज्ञान झालं ते ज्ञान वास्तविक ज्ञान आहे. कारण की अमृतत्वम म्हणजे अमृतस्वरूप परब्रह्म्याला विंदते म्हणजे माणूस जाणू शकतो. ती जाणण्याची शक्ती त्यामध्ये येते. आणि या शक्तीला इथं काय म्हणा, आत्मना विंदते वीर्यम. वीर्यम म्हणजे ती शक्ती, ती शक्ती आपल्यामध्ये येते आणि मग परब्रह्मतत्वाला माणूस जाणू शकतो. आता याच्यासाठी काय आहे तर मंत्राचं दिलं आहे की मंत्राच्याद्वारे त्या
स्वरूपाला लक्ष ठेवून वर्णन केलेलं आहे. अनेक मंत्र असतात पहा, आणि ज्याने या परब्रह्माची प्राप्ती साधकाला होते. आता यामध्ये मंत्राचा उच्चार, त्याच्या जपाने अमृतत्वाची प्राप्ती अनेकांना झालेली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो द्वादशाक्षरी मंत्र आहे, प्रत्यक्ष नारदाने ध्रुव बाळाला दिलेला हा मंत्र आहे. आणि त्याचा फक्त 5 महिन्याचा साक्षात्कार त्यांना, ध्रुवांना, त्या ठिकाणी भगवंताचे दर्शन आणि कृपा झालेली आहे. म्हणून मंत्राच्या जपाने पुरुषोत्तमाचे यथार्थ रूप जाणण्याची आवड अधिभक्तामध्ये निर्माण झाली पाहिजे. आवड झाली की मग ते जाणून घ्यायची जिज्ञासा झाली पाहिजे. आणि ती जिज्ञासा आणि ती आवड यांचा संगम करून ते प्रत्यक्ष स्वरूप माझ्या डोळ्यासमोर कसं रूप उभं राहील याची तळमळ जेव्हा होते, तेव्हा भगवंत कृपा करतात. आणि मग ते मंत्र म्हणजे काय की ते पवित्र ध्वनी आहेत. ते खरे शब्दच आहेत, पण ते शब्द असून त्यामध्ये काही अर्थ आहे, त्या वाक्यांश आहे. आणि मग त्याचा जप केल्यानंतर माणसाला ध्यान जी अवस्था प्राप्त होते, मानसिक शांती प्राप्त होते आणि एकाग्रता प्राप्त होते. आता एकाग्रता म्हणजे आपण जे काही कर्म करत आहोत त्या कर्मामागे ती शक्ती आहे म्हणून मी ते कर्म करत आहे असा भाव जर असेल तर होईल. पण मी ते कर्म करत आहे हा अहंभाव जो आहे त्याला ते प्राप्त होणार नाही. अहंभाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे तया अन्नपोटी जिरेना. म्हणून अनेक प्रकारचे मंत्र असतात. त्यामध्ये काही बीजमंत्र आहेत आणि काही इतर मंत्र आहेत. बीजमंत्र म्हणजे रम हे जे बीज आहे ते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं आहे. ओम हे सुद्धा बीजमंत्र आहे. तसं गायत्री मंत्र आहे. याच्यामुळे बुद्धी आणि ज्ञानाचे वर्धन होते. गणेश मंत्र आहेत की अनेक बाधा अडथळे दूर होतात. महालक्ष्मीचा मंत्र आहे मननेन त्रायती इति मंत्र हा, किंवा मननात त्रायते इति मंत्र हा. दोन्ही प्रकारे सांगितलं. म्हणजे त्राण म्हणजे रक्षण करणे, आणि आपलं रक्षण तो मंत्र करतो. म्हणून ते मंत्र जे आहे त्याचा जप करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग त्या परब्रह्मतत्वाला याच जन्मात जाणून घेणं फार महत्त्वाचं. आपण सुरुवातीला पाहिलं 84 लक्ष योनीचा आपण विचार केला, आणि इतक्या योनीमध्ये जीव हा भटकत जातो. आणि तेवढं सगळं झाल्यानंतर त्याला भगवंताच्या कृपेने नरदेह प्राप्त होतो. आणि जेव्हा असा नरदेह प्राप्त होत असेल तेव्हा त्याला जाणणं हेच आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणून त्या परब्रह्माला जाणणं हेच महत्त्वाचं आहे. आणि मग ते जाणणं कसं आहे याचा विचार आपण आता उद्या करूया आपण. म्हणजे हा 5वा मंत्र आहे. आणि मग 3ऱ्या खंडामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. फक्त मंत्र म्हणतो मी. इह चेद अवेदित सत्यम अस्ति न चेतीन इहा वेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेतास्मान लोक अमृता भवन्ति. महती विनष्टी म्हणजे या नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा त्याच्या भेटीसाठी, त्याच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी, त्याच्या दर्शनासाठी आपल्या ठिकाणी तिथं तळमळ नसेल तर हा नरदेह वायाच गेला असं म्हणावं लागेल. तिने वायाचे कष्टविली जननी. आणि मग म्हणतात मग आता कसं करायचं ते त्याबद्दलचा विचार जो आहे तो आपण उद्याच्या भागात आपण पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. चला थांबूया. हाँ नमस्कार करते हैं. नमस्कार. जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. नमस्कार.